सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे परत एकदा तुमचं स्टडी सीजन चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण आता 10वीचा जो बोर्डाचा पेपर होणार आहे तुमचा 17 मार्च 2025 या रोजी भूगोलचा तो पेपर पाहणार आहोत. कशा पद्धतीचा असणार आहे आणि कशा पद्धतीचे त्यामध्ये क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत ते आपण या पेपरमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजेल आणि पेपरसुद्धा कळेल आणि कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात आणि यामधील काही प्रश्नसुद्धा तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये म्हणजे 17 तारखेच्या पेपरमध्ये तुम्हाला येऊ शकतात. तर त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या पेपरमध्ये वेळ आहे, तुम्हाला पेपर सोडायला 2 तास वेळ असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला 40 मार्काचा तुमचा बोर्डाचा पेपर असणार आहे. तर मित्रांनो, चला आपण पेपरला सुरुवात करूयात. मित्रांनो, इथं आहे प्रश्न नंबर 1. कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर इथं तुम्हाला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्याचे उत्तरसुद्धा आहेत. तर त्यापैकी एक तुम्हाला निवडून तिथं भरायचं आहे. असे तुम्हाला 4 इथं दिलेले आहेत. ते चारपैकी तुम्हाला 4 पण तुम्हाला सोडायचे आहेत. त्याचे तुम्हाला 4 मार्क दिलेले आहेत. भूगोलच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे पूर्ण आणि गाईडमध्ये सुद्धा तुम्हाला याची उत्तरं मिळू शकतात. त्यानंतर आहे प्रश्न 2. वेगळा घटक ओळखा. इथं वेगळा घटक ओळखायचा आहे तुम्हाला. मित्रांनो, इथं तुम्हाला आहे 4 मार्काला तुम्हाला हा प्रश्न दिलेला आहे. 4 पैकी 4 तुम्हाला सोडायचे आहेत. वेगळा घटक तुम्हाला या ठिकाणी इथं ओळखायचा आहे. त्यानंतर प्रश्न आहे 3. खालील विधाने चुकी बरोबर सांगून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. कोणतेही 4 ते तुम्हाला 4 मार्काला असणार आहे. इथं आहे नंबर 1चं क्षेत्र भेटेदरम्यान पर्जन्यमातील फरक वनस्पतीबरोबर समजत नाही. चुकी बरोबर आहे हे लिहायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला इथं 4 प्लेस येतं. कोणते 4 मार्काला इथं 5 आहेत. तुम्हाला त्यापैकी 4 लिहायचे आहेत. तर मित्रांनो, खाली आहे प्रश्न नंबर 4. तुम्हास पुरविलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, तसेच त्यांची नावे द्या व त्यांना चिन्हांची सूची लिहा. तर मित्रांनो, इथं तुम्हाला महाराष्ट्राची राजधानी, कर्कवृत्त, अंदमान बेटे, दिल्ली, इंदिरा पॉईंट आणि पश्चिम किनारपट्टी असे हे दिलेले आहेत. तुम्हाला इथं ते ह्या नकाशामध्ये तुम्हाला ते इथं दाखवायचे आहेत. तर मित्रांनो, दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 4. तुम्हाला नकाशाचा अगोदर व्यवस्थित पाहायचा आहे आणि त्यानंतरच खालील प्रश्नांची तुम्हाला इथं उत्तरं द्यायचे. त्याआधी नकाशा पहा, नाहीतर स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर तुम्ही व्यवस्थित पाहू शकाल. त्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला हे प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहेत पूर्ण नकाशाद्वारे. तर मित्रांनो, खाली आहे नंबर 5. भौगोलिक कारणे लिहायचे आहेत. कोणते 2? हे तुम्हाला 6 मार्काला प्रश्न आहे. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. त्यामुळे हे प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा आणि याचे उत्तरसुद्धा तुमच्या लक्षात ठेवा. भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. ह्याचं तुम्हाला भौगोलिक कारण लिहायचं आहे. ते तुम्हाला गाईडामध्ये किंवा पुस्तकामध्ये तुम्हाला याचं उत्तर सापडून जाईल. हे उत्तर लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत. याचं भौगोलिक कारण लिहायचं आहे आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरी कमी आहेत. हे 3 इथं तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. मित्रांनो, त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे आहेत. त्याचे तुम्हाला 6 मार्क पडणार आहेत. म्हणजेच एक प्रश्न तुम्हाला हा 3 मार्काचा असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न नंबर 6. सांख्यिकी माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर मित्रांनो, इथं तुम्हाला स्तंभालेख काढायचा आहे आणि त्यानंतर खालील इथं काढून त्याचे खालील इथल्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. प्रश्न आहे 1. ब्राझीलमध्ये सर्वाधिक वार्षिक सरासरी पर्जन्याचा प्रदेश कोणता? तुम्ही काढलेल्या आलेखातील अक्ष काय दर्शवतो आणि ब्राझील उच्चभूमीत पर्जन्याचे वर्णन करा. किंवा तुम्ही त्याला इथं हे 2 तुम्हाला याला किंवा आहे किंवा तुम्ही हे 1 सोडू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे हा पेपर आहे. त्यामुळे तुम्ही जे क्वेश्चन आहेत मोठे हे तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला ते 100% तुम्हाला कामाला येतील मित्रांनो. तर मित्रांनो, किंवा तुम्हाला हे सोडायचं आहे आणि त्यानंतर इथं या प्रश्नांची इथं उत्तरं लिहायची आहेत. मित्रांनो, वरील 2 आलेख काय दर्शवतात? कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे? त्यानंतर आहे 1990 ते 2000 या दशकात भारतीय आयुर्मान किती वाढ दिसते? 2016 या वर्षी भारतातील सरासरी आयुर्मान किती? 2000 साली भारत व ब्राझीलमधील आयुर्मान किती फरक आहे? 2010 ते 2016च्या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ कोणत्या देशात जास्त आहे? तर मित्रांनो, हे तुम्ही आलेख आधी व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतर याचे उत्तर लिहा. तुम्हाला हे उत्तरसुद्धा गाईडमध्ये किंवा भूगोलच्या पुस्तकात तुम्हाला याचे सुद्धा उत्तर व्यवस्थित मिळून जाते. त्यामुळे याचे सुद्धा काही प्रॉब्लेम तुम्हाला प्रश्न
आपला येणार नाही. त्यानंतर आहे खाली सविस्तर उत्तरं लिहायचे. प्रश्न नंबर 7 हा लास्ट प्रश्न असणार आहे मित्रांनो तुमचा. हा तुम्हाला 8 मार्कांसाठी असणार आहे, म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला हा. तर त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन हा प्रश्न पाहायचा आहे. क्षेत्र भेटीची आवश्यकता स्पष्ट करा. हा नंबर 1 आहे. भारतातील वस्त्यांच्या वितरणाविषयी माहिती लिहा आणि आयुर्मान व सामाजिक प्रगती यांतील सहसंबंध स्पष्ट करा. हे तुम्हाला इथं 3 प्रश्न आहेत मित्रांनो. ह्या 3 पैकी तुम्हाला कोणतेही 2 म्हणजेच 8 मार्क मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी तुम्हाला हे व्यवस्थित ठेवायचे आहेत. ह्यातला एखादा तुम्हाला तुमच्या पेपरात उद्या येऊ सुद्धा शकतो. त्यामुळं तुम्हाला व्यवस्थित हे पेपर व्हिडिओ पाहिल्यानंतर पुस्तकात त्याचे उत्तर व्यवस्थित शोधून लिहा, लक्षात ठेवा, तर तुम्हाला हे कामाला येऊ शकतील. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला पेपर होता. तर मित्रांनो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन पूर्ण व्हिडिओ आपण स्टडीविषयीचे वेळेस चॅनलवरती टाकत असतो. त्यामुळे तुम्हाला स्टडीचा पूर्ण अभ्यास होईल. तर आणि मित्रांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल. तर चला मित्रांनो, भेटूया परत एकदा पुन्हा नवीन व्हिडिओ.